नगर मनमाड महामार्गावरील कोपरगाव नजीक असलेल्या साईधाम पाटीजवळ सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कंटेनरनं मागून दिलेल्या धडकेत हा अपघात झाला असून रोहन रवींद्र पगारे असं या मयत तरुणाचं नाव आहे। तो नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथील रहिवासी होता। सदर घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। येवला येथील रितेश सुनील भुसे वय वर्ष 25 यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की ते आपल्या मित्रांसह कान्हेगाव येथे कुस्ती स्पर्धेसाठी गेले होते। कुस्त्या खेळून येवल्याकडे घरी जात असताना रात्री 9च्या सुमारास साईधाम पाटीजवळ त्यांच्या मोटरसायकलला तसेच सोबत चालत असलेल्या दुसऱ्या मोटरसायकलला मागून येणाऱ्या कंटेनरनं जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये रितेश भुसे आणि त्याचा मित्र शुभम सुकाशे जखमी झालेत, तर दुसऱ्या मोटरसायकल चालकासही मार लागला। मात्र रितेश याचा मित्र रोहन रवींद्र पगारे वय वर्ष 20 राहणार येवला याच्या अंगावरून कंटेनरचं चाक गेल्यानं तो गंभीर स्वरूपात जखमी झाला होता। घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ कंटेनर थांबवून जखमींना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोहन पगारे याला मृत घोषित करण्यात आलं। दरम्यान अपघात करणाऱ्या कंटेनरचा क्रमांक HR 38 AD 0836 असून चालकाचं नाव तौफिक खान शेर खान वय वर्ष 30 राहणार पिपरसाना तालुका गोहद जिल्हा भिंड मध्य प्रदेश असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। या प्रकरणी रितेश भुसे यानं कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून निष्काळजीपणानं वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करतायत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।